स्वर्गीय काकासाहेब हे आपल्या तालुक्याचे खऱ्या अर्थानं लोकनेते. काँग्रेस पक्षाची चळवळ त्यांनी तालुक्यात चौफेर कानाकोपऱ्यात पोचवलेली. एका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. लगेच 72 साली ते चांगल्या मतानं निवडून आले. माझं जीवनात भाग्य असं आहे की मला स्वर्गीय काकासाहेब आणि स्वर्गीय शारदादेवी साळुंखे तथा अक्का यांचा फार सहवास जवळनं चांगला आणि भरपूर मिळाला. माझे चुलत भाऊ आप्पासाहेब पाटील आणि काकासाहेब साळुंखे हे दोघं जीवाभावाचे मित्र होते आणि तालुक्यातील एकूण राजकारण एकजुटीनं करणारे होते. माझ्या एका चुलत भावाला काकासाहेब आणि आप्पासाहेब या दोघांनी महादेवराव हरी भोसले यांना सभापतीपदी दिलेले होते. अनेक माझ्या काकासाहेबांविषयी आठवणी आहेत, कारण ते वय माझं सर्वसाधारणपणे 9वीपासून 11वीपर्यंत. मी 11वीत असताना काकासाहेबांचं निधन झालं. हा आपल्या तालुक्याला बसलेला एक प्रचंड मोठा त्या काळचा शॉक होता. हे निधन एवढं दुःखदायक आणि तालुक्याला क्लेशदायक ठरले की भरभराट आलेली काँग्रेस उणीपूर्वी 25 वर्ष पुन्हा उभा राहू शकली नाही. परत मी आणि दीपक आबा आम्ही आमच्या लहान मोठ्या चळवळीतून पुन्हा काँग्रेसला उभारणी दिली. पुन्हा काळाच्या ओघात आमच्या वाटा बदलल्या. मी शिवसेनेत गेलो, आबा उभाटात गेली. पुढचं पक्ष काय असतील ते होऊन जाईल. परंतु चिकमोहचं पाटील कुटुंब आणि जवळचं साळुंखे कुटुंब हे 52 सालापासून आमाजी पाटील आणि माझे चुलते बाळासाहेब पाटील हे दोघंही लोकल बोर्डाचे सदस्य होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ह्या दोन घराचं जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि राजकीय सलोख्याचं नातं होतं. हे नातं बरेच वर्ष मी आबा लहान असल्यामुळं आबांना फार त्या सुरुवातीच्या काळात काकीची सेवा करता आली. परंतु मला काकीची सेवा करता आली, सहवास मिळाला. माझ्या जीवनात कमीत कमी 100 ते 150 वाऱ्या काकीबरोबर मी मुंबईला केल्या. पुढं आबा काम कर्तृत्वाला आल्यानंतर माझा सहवास थोडा कमी झाला आणि जवळपास काकी माझ्याकडं माझा थोरले भाऊ तानाई तात्या, आम्हा नेताजी बापू प्राध्यापक, आम्हा तिघाला 5 भावात मुलासारखं समजत होतं. माझा भाऊ तानाई तात्या यांचं निधन झालं. त्यावेळी काकी 3 दिवस त्या घरात राहिल्या आणि प्रेतावर हमसून गालावून हात फिरवून माझा खरा मुलगा गेला ही त्यांची भावना होती. हे जिव्हाळ्याचं कुटुंबाची आमची नाती आहे. ती राजकारणात थोडं इकडं तिकडं होतं आहे. कधी आम्ही एकत्र येतो, कधी कळत नकळत लांब जातो. पण घरगुती जिव्हाळा, प्रेम, माया आणि ममता ही सदैव ह्या दोन कुटुंबाची कायमस्वरूपी पुढच्या पिढीतसुद्धा राहील असा मला विश्वास वाटतो. मी स्वर्गीय काकासाहेब साळुंखे, आदरणीय आणि स्वर्गीय शारदा देवी साळुंखे तथा काकी यांना या निमित्तानं भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांचं कार्य, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्तापर्यंत बऱ्यापैकी मी प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न इथून पुढं मी चालू ठेवीन एवढेच या ठिकाणी ग्वाही देतो.